नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. गुढीपाडव्याला गुढी उभारताना गोड साखरेच्या गाठी माळल्या जातात. बाजारात या गाठीच्या माळा सहजपणे मिळत जरी असल्या तरी तुम्ही त्या घरात देखील झटपट बनवू शकता. अगदी सोप्या पद्धतीने या गाठी घरच्या घरी कशा तयार करायच्या ते आज आपण बघूयात. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साखरेच्या गाठी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी हे चॉकलेटचे सिलिकॉनचे मोल्ड घेतलेले आहेत. हे हव्या त्या आकारामध्ये सहज मिळतात. तुमच्याकडे जर हे मोल्ड नसतील तर तुम्ही या पद्धतीने अशा छोट्या छोट्या वाट्याही घेऊ शकता. सुरुवातीला काय करायचं, या मोल्डला तूप लावून घ्यायचं. या ठिकाणी मी हे साजूक तूप घेतलेलं आहे. मी हे सर्व मोल्डमध्ये लावून घेते. यानंतर असा जाडसर दोरा घ्यायचा. हा दोरा या पद्धतीने या मोल्डमध्ये व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा. प्रत्येक मोल्डच्या मध्यभागी हा व्यवस्थित असा सेट झाला पाहिजे. हे बघा, तुम्ही बघू शकता सेम या पद्धतीने. जर तुम्हाला कढई तयार करायचं असेल तर त्यासाठी अशी खोलगट प्लेट घ्यायची. त्यामध्ये एक छोट्या साईजची वाटी ठेवून घ्यायची आणि या प्लेटलाही मधोमध पूर्ण असं तूप लावून घ्यायचं आणि या वाटीलाही साईडनी तूप लावून घ्यायचं. गाठी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी स्टीलचे एक पातेलं घेतलं आहे. यामध्ये या वाटीने मी साखर टाकून घेणार आहे. म्हणजे जवळपास 100 ग्राम मी साखर घेतली आहे. जेवढी साखर घेतली ना, सेम त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी या साखरेमध्ये टाकून घ्यायचं आणि गॅस चालू करून या साखरेचा पूर्णपणे पाक करून घ्यायचा. साखर पाण्यामध्ये पूर्णपणे वितळली की यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं. मी अगदी थोडंसंच 1 चमचा दूध यामध्ये टाकून घेतलंय. दूध टाकल्यामुळे काय होतं, यामधील कचरा जो काळपटपणा आहे तो असा वर येतो. हे बघा, हे वर आलेला कचरा काळपटपणा हा गाळणीच्या साह्याने काढून घ्यायचा. हे बघा, तुम्ही बघू शकता ही अशी काळपट मळी ही वर आलेली आहे. यानंतर या पाकामध्ये थोडंसं साजूक तूप टाकून घ्यायचं. तुपामुळे गाठीला अशी छान चकाकी येते. हा पाक आहे ना, हा असा खूप घट्ट करून घ्यायचा. आपण हा तयार झाला की नाही ते चेक करूयात. मी एका प्लेटमध्ये यामधील थोडासा पाक टाकून घेते. या पाकाचा असा ओघळ गेलाय, अजून हा बाकी आहे. हा 2 ते 3 मिनिटे मीडियम गॅसवर आणखीन पाक शिजून घेऊयात. 2 ते 3 मिनिटानंतर परत हा आपण चेक करूयात. हे बघा, तुम्ही बघू शकता हा प्लेटमध्ये टाकल्यानंतर याचा असा ओघळ जात नाहीये आणि हा सहज एका जागेवर बसलाय. म्हणजे हा पाक आपला तयार झालाय. आता गॅस बंद करून हा काढून घेऊयात. तयार झालेला हा पाक मोल्डमध्ये लगेच टाकून घ्यायचा. थंड झाला की हा पाक घट्ट होतो, त्यामुळे ही प्रक्रिया खूप फास्ट करून घ्यायची. पाक टाकत असताना यामधील दोरा अगदी मधोमध राहील याची काळजी घ्यायची. याऐवजी जर तुम्ही खोलगट ताटाला तूप लावून त्यावर दोरा लावून अशा गोलाकारात सुद्धा या टाकू शकता किंवा छोट्या प्लेट सेम आकारातले काही झाकण वगैरे डिझाईनचे असेल ते घेतले तरीही चालतील. ही गाठी बनवायला खूपच सोपी आहे. फक्त पाक बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो. मोल्डमध्ये पूर्णपणे टाकून घेतल्यानंतर तूप लावलेल्या प्लेटमध्ये पण यामधील वाटी एकदम मधोमध ठेवून या पद्धतीने हा पाक पूर्णपणे यामध्ये टाकून घ्यायचा. भरून घेतलेल्या मोल्ड आणि प्लेटमधील मिश्रण हे अर्ध्या तासासाठी सेट होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं. हे बघा, अर्धा तास झालेला आहे. आता हे आपण काढून घेऊयात. हे बघा, खालून थोडंसं हलकंसं प्रेस केलं की यामधील ही गाठी सहज निघते. तुम्ही बघू शकता ज्या आकारात आपल्या मोल्डमध्ये फुलं आहेत सेम सुंदर त्या आकारातील फुलाची गाठी तयार झाली आहे. तर मग या पाडव्याला गाठी बाजारातून विकत आणण्यापेक्षा या पद्धतीने घरच्या घरी एकदा नक्की बनवून बघा.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आवडला असेलच तेव्हा व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.